नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स, वाडी, नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। चर्चेच्या आयोजनासाठी जे पत्र प्राप्त झालं त्या पत्रातील निमंत्रितांच्या यादीवर आक्षेप असल्यामुळे आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्याला निवेदनाच्या माध्यमातून आमचे मत कळविण्यात आले आणि त्या विषयावर आपणा माध्यमांच्या माध्यमातून सर्व जनसामान्यापर्यंत सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीची भूमिका पोहोचवावी म्हणून आज येथे पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेमध्ये सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष पुरुषोत्तमजी शहाणे पाटील उपस्थित आहेत, सन्माननीय जानरावजी केदार उपस्थित आहेत, सुरेशजी वर्षे वाळके साहेब, सुरेशजी गुळदे पाटील, त्यानंतर राजेशजी काकडे आणि सर्व सुरेशजी कोंगे आणि सर्व सन्माननीय मंडळी उपस्थित आहेत। आज या विषयावर आम्ही चर्चा करून काल आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भातली आपली जी भूमिका आहे ती आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविलेली आहे। त्याबद्दल पुढील सविस्तर माहिती हे सन्माननीय अध्यक्ष पुरुषोत्तमजी शहाणे पाटील देतील अशी मी त्यांना विनंती करते। ताईंनी कृती समितीची जी भूमिका आहे 29 तारखेच्या मीटिंगच्या संदर्भात ती आपल्यापुढे स्पष्ट केलेली आहेच, पण आम्ही जे मुद्दे निवेदनात प्रामुख्याने मांडले आहेत ते दोन मुद्दे मी आपल्यापुढे वाचून दाखवितो। एक तर यादीमध्ये जो समावेश झालेला निमंत्रितांचा त्यामध्ये काही विशिष्ट पक्षांच्याच लोकांना जास्त प्रतिनिधित्व आहे ही भूमिका आम्ही अधोरेखित केली आणि त्या अनुषंगाने आमचे दोन मुद्दे आक्षेप मांडलेले आहेत। एक तर सदर बैठकीस आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा, फक्त जे ओबीसी महासंघ असेल किंवा कृती समिती यांच्याच प्रतिनिधींचा समावेश आहे, यात कोणतेही राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रतिनिधी नसावेत असा पहिला आमचा ऑप्शन आहे त्यांना। किंवा सदर बैठकीस आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींसह सर्वच आंदोलनात सहभागी राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असावा, असे दोन आक्षेप आपण मुद्दे दिले आहेत, त्यांना ऑप्शन्स दिले आहेत। त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे निवेदनात शेवटी अशी भूमिका मांडली की याप्रमाणे आमच्या जी आक्षेपाची जी भूमिका आहे ती आपण लक्षात घ्यावी गांभीर्याने आणि यामध्ये जी निमंत्रितांची जी यादी आहे किंवा बैठकीसाठी जी आहे यादी त्यामध्ये फेररचना करावी, मॉडिफिकेशन करावं आणि आम्हाला येत्या आज किंवा 2 दिवसात कळवावं। नाही तर आम्हाला आमच्या भूमिकेचा म्हणजे तिथे उपस्थित राहायचं की नाही याबद्दलचा फेरविचार करावा लागेल। तर हे शासनाची भूमिका अधिकृत कळल्यानंतर पुढे त्याबद्दल विचार करता येईल। बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाच्या स्थळी आहेत। ही कृती समिती असं कदापि तुम्ही त्या लेटर पॅड वरचं नाव वाचा, काय सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समिती। त्या ज्या दिवशी आम्ही कलेक्टरला मोर्चाच्या दिवशी आम्ही निवेदन दिले त्यावेळेस आमचं निवेदन वेगळं होतं, त्यांचं निवेदन वेगळं होतं, मिळून आम्ही ते आंदोलन करतोय। पहिलेपासून दोन संघटना पहिलेपासून दोन संघटना मिळून आंदोलन करते, त्याच्यात दोन गटचा प्रश्न येत नाही। मोर्चा ज्या दिवशी झाला त्या दिवशी सुनील केदारांनी आणि शहाणे पाटलांनी असं आंदोलन स्थगित करण्याचं सांगितलं होतं।
काही त्यानंतरही सुद्धा ते आंदोलन तिथे एका दुसऱ्या बॅनर खाली चालू आहे आणि पहिले जे बॅनर होते ते काढण्यात आलं. काही काळापुरती स्थगिती दिली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्याची जनजागरण करणे हा आमचा उद्देश होता. त्याच्यानंतर आम्ही रोज तिथे जातो. आमची सगळी टीम कृती समितीची तिथे असते, सपोर्टिंग असतात ना, ते असतातच ना शहाणे पाटील. नाही, ज्या दिवशी मोर्चा झाला त्या दिवसापासून असत नाही. कारण नाही, तिथे असतात. आता तुम्ही त्यावेळेस नसेल, कारण ते मीडिया तिथे 11, 11:30, 12च्या दरम्यान जास्त असते. पण आता कसं आहे पाटील, कधी 4 वाजता येतात, कधी 3 वाजता येतात, तुम्ही नसता. हा एक फरक पडतो. सगळ्यांचा पाठिंबा आहे, कृती समिती धडून तिथे काम करते. कृती समिती आणि ओबीसी महासंघ यांच्या भूमिका सारख्याच आहेत, मागण्या सारख्याच आहेत. आता फक्त असं आहे की स्थापना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्यांदा ह्या हेड खाली एकत्रित झाले, नंतर महासंघ जोडला गेला. पण सगळ्यांची भूमिका एकच आहे की ओबीसीसाठी जे आरक्षणासंदर्भात शासनाचं धोरण आहे ते बदलावं, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव्या आणि ठामपणे ह्या मागण्या 29 तारखेच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी एकमुखाने त्याच मागण्या कराव्या अशीच भूमिका आहे. नेतृत्वारी तुम्ही आंदोलनापर्यंत म्हणजे मोर्चापर्यंत सक्रिय होते आणि त्यानंतर अचानकच म्हणजे मोर्चा संपला आणि नंतर मग तुम्ही संविधान चौकामध्ये फिरकून सुद्धा बघितलं नाही की आपले बांधव ते आंदोलन करत आहेत, तुम्ही आले सुद्धा नाही. काय नेमकं कारण? दोन बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे जे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं त्या आंदोलनाची सुरुवात सर्व शाखीय पूर्वी ओबीसी संघटनेच्या वतीने कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती आणि नंतर त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा होता. ठीक आहे, कृती समितीने मोर्चाच्या दिवशी हा निर्णय घेतला की आपल्याला 18 तारखेला झालेल्या मोर्चाच्या दिवशी कृती समितीने हा निर्णय घेतला की आपल्याला या आंदोलनाच्या स्वरूपाची व्याप्ती जर वाढवायची असेल तर जनजागरण करून गावागावापर्यंत हे आंदोलन पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ते आंदोलन बंद झालेलं नव्हतं, त्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती द्यायची आणि तात्पुरती स्थगिती देऊन मग आपण नव्याने शासनाची भूमिका काय आहे आणि जर ती अनुकूल आली तर ठीक आणि ती जर प्रतिकूल आली तर मग त्यानुसार पुढील आंदोलन सुरू करायचं. आणि त्याच वेळी सन्माननीय आमचे मार्गदर्शक तायवाडे सरांनी ही भूमिका घेतली की त्यांचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे नागपूर पुरता त्यांना वेगळा निर्णय घेता येणार नाही आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन सुरू करायचं ठरलं. आमची त्या दिवशी बैठक झाली आणि कृती समितीने त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची वेगवेगळी इव्हन तिथल्या परमिशन काढायला मीच मदत केली, मीच पूर्ण परमिशन काढून नेऊन दिल्या तिथे. त्याच्यामुळे आपण अशी कुठलीही चुकीची भूमिका प्रसार माध्यमाच्या माध्यमातून दाखवणं चुकीचं आहे असं मला वाटतं. जेव्हा केव्हा याच्यानंतर अशा प्रकारचा मोठा उठाव करायची वेळ येईल तेव्हा सगळे एकत्र येऊनच तो उठाव करतील आणि या ओबीसींच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती या दोन्ही एकत्रितच आहेत. यापूर्वी जेव्हा तायवाडे सरांनी आंदोलन केले किंवा जे काय घेतलं त्याच्यात आम्ही सोबत होतो आणि यानंतरही सोबत राहू. आजची भूमिका 2 वेगवेगळ्या संघटना आहेत. मागण्या जरी एक असल्या तरी कृती समितीची जी भूमिका आहे ती आपल्यापर्यंत ठेवणं हे कृती समितीचं काम आहे आणि म्हणून ते आम्ही करतोय. त्यात इथेच पत्रकार परिषदेने पत्रकारांनाही संबोधित केलं म्हणजे 2 दिवस अगोदर आणि सर्वांनी म्हणजे कोण संबोधित करत होते. आंबेडकर भवनाचा जो वाद सुरू आहे त्यांचं काय नाव त्यांचं नाही नरेंद्र जितका साहेबांनी जेव्हा बोलत होते तेव्हा सर्वांनी कोणी 1 लाख कोणी हे तसं कलेक्शन केलं त्यांनी. नाही निघाल तरी 6 लाखाचं जवळपास आमच्या समोर त्यांनी कलेक्शन केलं आणि मग तो कलेक्शन करून मोर्चाला त्यासाठी म्हणजे तुम्ही तयार झाले, सगळे मोर्चामध्ये सहभागी आले आणि एक माप दिसला. परंतु आता असं झालं की संविधान चौकामध्ये जसा माप दिसायला हवा
तसा माप दिसत नाही. म्हणजे कृती समिती पाहिजे. नाही एक बाब आपण नेहमी लक्षात घ्यावी. मोर्चा आणि धरणे आंदोलन या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहे. धरणे आंदोलनामध्ये दररोज हजारो लोक येऊन बसतील हे तुम्हाला शक्य नाही, आणि त्यामुळे धरणे आंदोलनाचं स्वरूप हे नेहमी असंच असतं की ते प्रातिनिधिक स्वरूपात असतं. म्हणजे प्रेस माध्यमांना जर हजारो लोक 10 ते 5च्या वेळात तिथे बसावेत असं जर वाटत असेल तर ते शक्य नसतं. धरणे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं असतं, आणि मोर्चा किंवा मग अशा प्रकारचा उठाव जेव्हा होतो तेव्हा हजारो लोक येत असतात त्याला. हे स्वरूप नेहमी असंच असतं. आणि हे आंदोलन इथेच नाही आहे, त्यांचं आंदोलन महाराष्ट्रभर आहे. कुणबी कृती समितीचा विषय काय आहे की तिथे कुणब्यांच्या सरसकट प्रमाणपत्राची मागणी केली जरांगे पाटलांनी, आणि त्यामुळे सर्व शाखीय कुणबी संघटना एकत्रित होऊन कृती समिती तयार करून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. दोन्हीची भूमिका जी आहे ती, मागण्या जरी सारख्या असल्या, लढाई जरी सारखी असेल तरी लढण्याची भूमिका ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे काहीतरी करून आपल्याला फूट दाखवायचा प्रयत्न करणं ही जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे. कारण कुठल्याही प्रकारची फूट नाही. यातले अनेक जण नेहमीच तिथे जात असतात. त्याच्या सहभाग आहे म्हणजे प्रमुख जे आहेत जसे शहाणे पाटील आहे, लेकरूवाडी मॅडम आहे, यांचे चेहरे तिथे दिसले नाही ना, त्याच्यामुळे लोकांच्या याच्यामध्ये भ्रम निर्माण होतो. शहाणे पाटलांना द्या, ते पण सोबतच आहे याची खात्री बाळगा. म्हणजे तुम्ही आता त्या आंदोलनास फ्री आता इथून उठून तिथे जाणार का? आम्ही जसं तुम्ही नसताना आम्ही जाणे चालू राहते, तुम्ही त्यावेळेस सुद्धा येत असतात तेव्हा आम्ही असं असणार नाही, असं होऊ शकते. आम्ही मग पहिल्या आमचा दिवसापासूनच त्या आंदोलनाला लीड करत आहोत आणि दिवसभर आम्ही तिथे राहतो. हा. तुम्ही मॅडम किंवा तुम्ही आम्हाला दिसले नाही म्हणून आम्ही प्रश्न नाही आता प्रश्न आमचा पाठिंबा जाईल ते ओबीसी आंदोलन. नाही, आता तुम्ही तिथे जाणार आहे का? हा, आम्ही वेळ भेटला तर जाता येईल आम्हाला. आज नाही जाई गेलं तर उद्या जाता येईल, असं काही नाही. नाही, आज जे तुम्ही हे जे निवेदन वगैरे दिले या हो, आता संदर्भात त्या लोकांना पण नाही माहित आहे नाही, कारण का हे सगळे लोक त्या आंदोलनात उपोषणावर वगैरे बसते सगळे कृती समितीचे सदस्य या नात्यानं आम्ही तिथं पार्टिसिपेट करतो. ठीक आहे, भेट देऊ. हो. तिथे नेत्यांनी असं हजार भेट देऊ आपण. लीड करतात हा. आंदोलन. मॅडम झाल्या. ठीक आहे ना, आम्ही तुम्हाला दिसू तिथे. आज समजा नाही दिसू उद्या दिसू, आहे की नाही. आज कारण कलेक्टर कडून 1-2 तासात ते हे येणार आहे, ते आम्ही पाठपुरावा करून राहिलो. ते समजा निर्णय झाला तर आम्ही आजही जाऊ शकतो, उद्या जाऊ शकतो. राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबतच तुम्ही आहे. हो, नाही आमचा विषयच कुणब्या जर ओबीसी आहोत, प्रश्न काही नाही. कुणबी एक भाग झाला. बॅनर बदलले गेलं म्हणून तुम्ही काही नाराज आहे? नाही असं काहीच बॅनर आम्ही सांगितलं का बा ते म्हणजे आमचं आंदोलन करा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन जसं तुम्ही जरी स्थगित ठेवलं तात्पुरतं, पण आम्हाला ठेवता नाही येणार म्हणून ते ओबीसी सांगितलं. तर आम्ही आमच्या बॅनर म्हटलं तुम्हाला जसं वाटत तसं करा. त्यांनी आपल्या ओबीसीचे आमचा मीडियाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हा आणि जे म्हणजे तिथे म्हणजे परिसरामध्ये असतात त्यांचाही दृष्टिकोन तो बदललेला आहे. हा. तर हा जो बदललेला दृष्टिकोन आहे त्याला कशा प्रकारे तुम्ही सावरणार? नाही तुम्ही निश्चिंत राहा, कारण का आम्ही सगळे लोक तिथं पाठिंबा असल्यामुळं कधी वाकडे पाटील उपोषणावर बसले, कधी सुरेश पाटील बसले, कधी सुरेश कोंगे बसले. आम्ही सुद्धा तिथे प्रतिनिधी म्हणून आमचे पूर्ण सहकारी त्यावर उपोषणाला बसतील, त्या ओबीसीएल संपूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही त्याची काही चिंता नाही. गणपती आहे, बाकी लोकांच्या घरी सण आहे, महालक्ष्मी आहे, त्याच्यामुळे थोडीशी कमी रिप्रेझेंटेशन दिसते. आणि जो बॅनरचा विषय आहे मिळूनच निर्णय घेण्यात आला त्या दिवशी, एकत्र बसून ऑन टेबल बसून ठरवण्यात आलं बॅनर बद्दल काय करायचं वगैरे. नाही, पण तुम्ही माध्यमांशी बोलले नाही त्या दिवशी वाईट वाटलं, कारण तुम्ही बैठकीत आणि तुम्ही एकदम हमको वाईट नाही देणार तुम्ही म्हणाले मॅडम. नाही, तुमचा विषय कसा होता की तुम्हाला मुद्दाम कुठेतरी ही दुहेरी भूमिका दाखवणं असा विषय होता तुमचा. ऐका ऑलरेडी माध्यमांच्या समोर शहाणे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करायचं आहे. मग त्याच्यानंतर सन्माननीय तायवाडे सरांनी विनंती केली की आपण काय करू शकतो. मग याच्यावर किमान जोपर्यंत कृती समितीचे सर्व सदस्य एकत्र बसून चर्चा करत नाही तोपर्यंत एखादा व्यक्ती आपली वेगळी भूमिका ठेवेल, इंडिव्हिज्युअल मत वेगळं असतं.
आणि संघटनांचा निर्णय वेगळा असतो. एकदा संघटनेने एकत्रित त्यांच्या सदस्यांना घेऊन निर्णय घेतला की त्याच्यात इंडिव्हिज्युअल मताला हे नसतं, अर्थ नसतो. आणि त्यामुळे कोणी एकाने आपलं मत देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला चर्चा करून एकत्रित बसून ठरवू द्या. त्याच्यानंतर जसंही ठरलं आम्ही त्या पेंडॉलमध्ये आलो, त्याच पेंडॉलमध्ये आम्ही आलो आणि सर्वांनी चर्चेतून मग तो निर्णय मॅडम, सांगितला. जी आता शासनाची जी लिस्ट आलेली आहे 29 तारखेच्या बैठकीकडे, ती फायनल लिस्ट तुमच्याकडे आहे. तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेली आहे. त्याचं पत्र नाही संघटनेला तुम्हाला दिलं नाही, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला आहे. आणि तिथे आल्यानंतर आमची भूमिका चर्चेला निश्चितच जायला पाहिजे शासनासोबत. परंतु विषय कसा आहे, ओबीसीचा विषय आहे, हा कुठल्या एका पक्षाचा विषय नाही आहे. आणि जेव्हा ओबीसीच्या सर्वकष निर्णयाचा विषय येतो तेव्हा आम्ही दोनच मागण्या ठेवल्या आहेत की एकतर तुम्ही कुठल्याच राजकीय पक्षाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका, किंवा करायचं असेल तर ज्या ज्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्या सर्व राजकीय पक्षांना तुम्ही त्याच्यात हे करा, तर मग ती भूमिका जी आहे ती सर्वकष राहील. आपल्याला एकांगी भूमिका कुठल्याच परिस्थितीत नको आहे ना. आपण जेव्हा समाजासाठी लढत असतो तेव्हा समाजाच्या सर्व घटकांचा विचार करणं हे फार आवश्यक असतं आणि त्यामुळे ती आमची भूमिका आहे. आणि एक काल एक विंग तयार करण्यात आली भाजपची ओबीसी विंग, आणि त्यांची एक जागर यात्रा सुद्धा निघणार आहे. काय वाटतंय तुम्हाला की हायजॅक केलं का तुमचं आंदोलन भाजपच्या ओबीसी? एक मिनिट मी देतो. म्हणूनच तिथे फक्त भाजपचे ओबीसी चालले असं वाटतं? नाही, आपण जे म्हणून राहिले हे काही नव्यानं नाही निर्माण करण्यात आले. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा हा गेल्या 6 वर्ष ऐका मी उत्तर देतो ना. 6 वर्षापासून मोर्चा अस्तित्वात आहे आणि संजयजी गाते यांची नियुक्ती 2 महिन्यापूर्वीच झाली होती अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्राचे अध्यक्ष. काल त्यांनी कार्यकारिणी घोषित केली आहे. कार्यकारिणी घोषित केली. हा. 29 तारखेला भेटायला जाणार आहे. हो. त्याच्यापूर्वी म्हणजे जागर यात्रेच्या निमित्ताने ते पत्रकार परिषद. हा, बोला. आणि ओबीसीच्या म्हणजे भाजप ओबीसीच्या विंग मधले किंवा भाजपमय आमदार शिष्टमंडळ जे सर्वाधिक 75% भाजपमय आमदार आहेत तिथे, ते आधी माजी आहेत, नेते आहेत, आणि 25% म्हणजे काँग्रेस आणि इतर म्हणजे जे ओबीसी आहेत त्यांना ठेवलं त्यांनी. तर असं वाटत नाही का की तो शिष्टमंडळ फक्त भाजपमय झालेला आहे आणि शिंदे यांनी फक्त मुख्यमंत्री यांनी भाजपमयांना बोलवलंय? नक्की वाटतं ना. म्हणून तर आम्ही कलेक्टरला आज रिप्रेझेंटेशन देऊन आलो ना की जर बोलवायचं असेल तर सर्व पक्षीय प्रतिनिधींना बोलवा, किंवा फक्त जे समाजाचे संघटना जे आहेत त्यांच्या प्रतिनिधीला बोलवा. म्हणजे आम्ही डायरेक्टली असं नाही म्हटलं की तिथं भाजपमय झाला आहे किंवा काँग्रेसमय झाला आहे किंवा कोणत्या नक्की तुम्ही जे म्हणून राहिले तुम्हीच उत्तर देऊन राहिले आम्हाला. नाही, जसं मराठ्यांचं आंदोलन जरांगे पाटलांचं होतं, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ बरोबर त्यांना भेटायला वगैरे गेलं, तर तसं तुम्हाला भेटायला यायला पाहिजे. नेत्यांचं आंदोलन आहे हे समाजाचं आंदोलन नाही. तर हे 29 तारखेला त्यांना समजावून ना आम्ही इथे तर समजावलं. त्याच्यात मग महामोर्चा जो झाला 18 तारखेचा त्याच्यावरूनच म्हणूनच उपमुख्यमंत्र्याला यावं लागलं ना. त्यांनी पाहिली ना ताकद, आणि अजूनही त्यांना ताकद कळवून राहिली आहे. आंदोलन जे राष्ट्रीय ओबीसी जरी करून राहिले त्याला आमच्या सर्व शाखीय कुणबी कृती समितीचा पूर्ण पाठिंबा आहे, आणि आमच्या कृती समितीचे अनेक सदस्य उपोषणावर सुद्धा बसलेले आहेत. जर तुम्ही गेल्या 10 दिवसाची लिस्ट काढून पहा, या यादीमध्ये ज्यांच्या सह्या आहे याच्यापैकी जवळजवळ तुम्हाला 40% लोक तिथं उपोषणात बसलेले दिसतील. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न केला होता की भाजप आणि ओबीसी विंग ती नवीन, तर ही आधीच आहे 6 वर्षापासून. आणि संजयजी गातेची नियुक्ती हे 2 महिन्यापूर्वीच झाली. आणि त्यांच्या पक्षासाठी त्यांनी काय करावं तो त्यांचा ओबीसी महासंघ किंवा ती कुणबी समिती आम्ही त्यावरती बंधन घालू शकत नाही. आम्ही आमचं म्हणणं ठामपणे मांडू जेव्हा जाऊ, पण तो आमची आता जी भूमिका होती की ती समिती सर्वसमावेशक असावी, त्यामध्ये सर्व पक्ष एक तर नाही, तर त्यामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाचे महासंघ आणि कृती समितीचे पदाधिकारी यांनाच फक्त बोलावं. जसं विजय वडेट्टीवार आहेत, सुनील केदारजी आहे आणि देशमुखजी आहे, यांना सुद्धा त्या बैठकीला सगळ्यांना तेच नाही. आम्ही आजच्या याच्यात मागणी केली आहे विरोधी पक्ष नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना बोलावलं पाहिजे.
मुस्लिम समाजातल्या 18 जाती सुद्धा ओबीसीत समाविष्ट होतात, त्यांचा पण प्रतिनिधी घ्यावा त्यांनी. असं म्हणायचं. कासार समाज आहे, कलार समाज आहे, सगळ्यांचे प्रतिनिधी येऊ द्यावेत ना, आमचं कुठे म्हणणं नाही. पण इथे ओबीसीचं सर्वसमावेशक प्रतिनिधित्व त्या शिष्टमंडळात असावं, जेणेकरून मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यांना मान्य झाल्या पाहिजे, ही भूमिका आहे. ठीक आहे. बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. WH न्यूज सोबत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा. धन्यवाद.